नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी गणित भाग 2 प्रश्न 4 आणि 5 या प्रश्नामध्ये काही आव्हानात्मक प्रश्न असतात. ते प्रश्न आपण विचारात घेत आहोत. असा एक प्रश्न आहे, ओ केंद्र असणारं हे वर्तुळ आहे आणि त्यामध्ये रेख AB आणि रेख CD हे व्यास परस्परांना लंब आहेत. OA या ठिकाणी मोठ्या वर्तुळाची त्रिज्या 7 सेमी आहे. तर रेखांकित भागाचे क्षेत्रफळ काढा. या ठिकाणी प्रथमतः आपल्याला लहान वर्तुळाचं क्षेत्रफळ काढलं पाहिजे. त्यानंतर अर्धवर्तुळ ACB याचं क्षेत्रफळ काढलं पाहिजे आणि मग या ठिकाणी त्रिकोण ABCचं क्षेत्रफळ काढलं पाहिजे. मग रेखांकित भागाचे क्षेत्रफळ म्हणजे लहान वर्तुळाचे क्षेत्रफळ अधिक मोठ्या अर्धवर्तुळाचे क्षेत्रफळ आणि मग त्यातून त्रिकोण ABCचं क्षेत्रफळ वजा केलं की हा रेखांकित केलेला भाग हा आणि हे भाग येतात आणि त्यांची बेरीज होते. पाहूया. या ठिकाणी मोठ्या वर्तुळाची त्रिज्या OA 7 सेंटीमीटर आहे. R1 मानली तर 7 सेंटीमीटर आहे. लहान वर्तुळाची त्रिज्या R2 मानली तर या ठिकाणी OD हा लहान वर्तुळाचा व्यास आहे, तो 7 सेंटीमीटर आहे. त्याची त्रिज्या त्याच्या निमपट 7/2 3.5 सेंटीमीटर R2 आणि R1 मोठ्या वर्तुळाची त्रिज्या 7 सेंटीमीटर. त्रिकोण ABCचा हा पाया AB आहे आणि त्याची उंची OC आहे. ओके, AB हा पाया हे 7 सेंटीमीटर आणि OB 7 सेंटीमीटर म्हणजे 14 सेंटीमीटर आणि उंची OC आहे ती 7 सेंटीमीटर आहे. म्हणजे यांची क्षेत्रफळे आपण काढू शकतोय. या ठिकाणी उंची 7 सेंटीमीटर आहे. रेखांकित भागाचं क्षेत्रफळ आत्ता सांगितलं, लहान वर्तुळाचे क्षेत्रफळ अधिक मोठ्या अर्धवर्तुळाचे क्षेत्रफळ वजा त्रिकोण ABCचे क्षेत्रफळ. लहान वर्तुळाची त्रिज्या आपण R2 मानल्या त्यामुळे पाय R2 वर्ग अधिक मोठ्या वर्तुळाची त्रिज्या R1 मानल्या. मोठ्या वर्तुळाचं अर्धवर्तुळाचे क्षेत्रफळ पूर्ण वर्तुळाचं क्षेत्रफळ पाय R1 वर्ग त्याच्या निमपट म्हणजे 1/2 पाय R1 वर्ग आणि त्रिकोण ABCचं क्षेत्रफळ म्हणजे या ठिकाणी 1/2 पाया AB गुणिले उंची. ओके, दोन रेखांकित भागांची रेखांकित भागाचं क्षेत्रफळ काढण्यासाठीच या ठिकाणी पाय R2 वर्ग लहान वर्तुळाचे क्षेत्रफळ 22/7 R2 म्हणजे लहान वर्तुळाची त्रिज्या 7/2 आहे त्याचा वर्ग अधिक या ठिकाणी 1/2 मोठा वर्तुळ या ठिकाणी पायची किंमत 22/7 आणि R1 वर्ग मोठ्या वर्तुळाची त्रिज्या या ठिकाणी 7 आहे 7चा वर्ग वजा त्रिकोण ABCचे क्षेत्रफळ 1/2 पाया AB 7/7 14 गुणिले उंची 7. ओके, अशा पद्धतीनं या ठिकाणी पहा 22/7 गुणिले 7चा वर्ग 49 आणि 2चा वर्ग 4 7 1 7 7 7 49 2 2 4 11 2 22 11 7 77/2 म्हणून या ठिकाणी 77/2 आलेले आहेत. अधिक या ठिकाणी 2 22ला भागल्यानंतर 11 आले. इथं 7 वर्ग आहे. 7 वर्ग 49 किंवा 7 गुणिले 7 छेदस्थानचे 1 7 आणि 7 गुणिले 7 मधले 1 7 गेल्यानंतर 11 7 77 पुन्हा इथं हे 77/2 अधिक 77 आणि या ठिकाणी 2 7 14 2 1 2 7 7 49 यामध्ये 38.5 आणि 77 हे 5 तसंच 8 आणि 7 15ला 5 हातच्याला 1 7 आणि 3 10 1 11 115.5 वजा 49 115 मधून 49 गेले 15तून 9 गेले उरले 6 हातच्या दिला 11तून 5 गेले उरले 6 आणि हे 5 तसं 66.5 सेंटीमीटर हे रेखांकित भागाचं क्षेत्रफळ आहे. ओके, म्हणजे लहान वर्तुळाचं क्षेत्रफळ 38.5 या त्रिकोणाचं क्षेत्रफळ या ठिकाणी 49 आणि अर्धवर्तुळाचं क्षेत्रफळ या ठिकाणी 77 आहे. त्यामुळे या ठिकाणी 38.5 आणि अर्धवर्तुळाचं क्षेत्रफळ 77 यांची बेरीजच ही 115.5 आली आणि त्यातून आपण या ठिकाणी त्रिकोणाचं क्षेत्रफळ वजा करतो 49. त्यामुळे आपल्याला 66.5 हे रेखांकित भागाचं क्षेत्रफळ मिळालेलं आहे 66.5 सेमी. मार्च 24चा या ठिकाणी प्रश्न आहे. 1/sin² वजा 1/cos² वजा 1/tan² वजा 1/cot² वजा 1/sec² वजा 1/cos² बरोबर वजा 3.
तर थिटा किती आहे? या ठिकाणी या प्रश्नामध्ये बरंच काही असणं वाटणं साहजिकच आहे, पण काही अवघड नाही, अत्यंत सोपा. 1/sin वर्ग थिटा म्हणजेच कोसेक वर्ग थिटा वजा 1/cos वर्ग थिटा म्हणजेच सेक वर्ग थिटा वजा 1/tan वर्ग थिटा म्हणजेच या ठिकाणी वजा कॉट वर्ग थिटा 1/cot वर्ग थिटा म्हणजेच tan वर्ग थिटा हे वजा आहेत 1/sec वर्ग थिटा म्हणजे कॉस वर्ग थिटा वजा 1/कोसेक वर्ग थिटा म्हणजे साइन वर्ग थिटा. ओके. या ठिकाणी कोसेक नित्य समानता वापरली. कोसेक वर्ग थिटा म्हणजेच 1 + कॉट वर्ग थिटा वजा सेक वर्ग थिटा म्हणजेच 1 + tan वर्ग थिटा पुढं वजा कॉट वर्ग थिटा वजा tan वर्ग थिटा वजा कॉस वर्ग थिटा वजा साइन वर्ग थिटा तसंच ठेवले. ओके. त्यानंतर कंस सोडवायचा. 1 + कॉट वर्ग थिटा वजा 1 वजा tan वर्ग थिटा वजा कॉट वर्ग थिटा वजा tan वर्ग थिटा आणि कॉस वर्ग थिटा अधिक साइन वर्ग थिटा म्हणजे 1 आणि वजा हे बाहेरचे नाही वजा 1 बरोबर वजा 3 आहे. त्यामुळे आपल्याला लक्षात येईल 1ला वजा 1 गेले कॉट वर्ग थिटा अधिक वजा कॉट वर्ग थिटा गेले त्यामुळे वजा tan वर्ग थिटा वजा tan वर्ग थिटा 2 वेळा आहे वजा tan वर्ग थिटा वजा tan वर्ग थिटा 2 वेळा असल्यामुळे वजा 2 tan वर्ग थिटा आणि मग हे वजा 1 तसंच. ओके. हे 1 वजा 1 गेलेत वजा 1 वजा 2 tan वर्ग थिटा बरोबर वजा 3 आहेत पलीकडे दिलेले त्यामुळे वजा 1 पलीकडे गेले तोपर्यंत मागे काय राहिले वजा 2 tan वर्ग थिटा बरोबर वजा 3 पहिलं आहेत वजा 2 हे वजा 3 पहिलं वजा 1 पलीकडे जाऊन अधिक 1 झाले. ओके. हे वजा 1 वजा 3 अधिक 1 वजा 2 दोन्हीवरच वजा वजा चिन्ह गेले हे 2 tan वर्ग थिटाला गुणले आहेत ते पलीकडे जाऊन भागिले 2/2 म्हणजे 1 tan वर्ग थिटा बरोबर 1. यामध्ये tan 45 म्हणजे 1 आपल्याला माहिती आहे tan 45ची किंमत 1 असते म्हणजे इथं tan वर्ग थिटा म्हणजे 1 आहे मग इथं tan 45 म्हणजे 1 आहे मग tan वर्ग 45 म्हणजे 1च म्हणजे थिटा म्हणजे काय असलं पाहिजे 45 tan वर्ग 45 म्हणजे 1 म्हणजे थिटा 45च असला पाहिजे. ओके. अशा पद्धतीने आपण अचूक उत्तर मिळवलेलं आहे. आपण याचा सराव करावा. असाही एक प्रश्न आहे. आकृतीत 3 वर्तुळे परस्परांना बाहेरून स्पर्श करतात. जर AB बरोबर 5 A आणि B या दोन केंद्रातलं अंतर 5 सेमी B आणि C या केंद्रातलं अंतर 6 सेमी आणि A आणि C या केंद्रातलं अंतर 7 सेमी आहे तर वर्तुळाची त्रिज्या काढायची आहे. या ठिकाणी आपल्याला AB दिलेला आहे. AB बरोबर 5 सेमी दिलेला आहे. त्यानंतर PC बरोबर 6 सेमी दिलेला आहे आणि AC बरोबर 7 सेमी दिलेला आहे. ओके. आपण एक केंद्र असणाऱ्या वर्तुळाची त्रिज्या एक समान आहे की एक केंद्र असलेल्या प्रत्येक वर्तुळाची त्रिज्या काढायची आहे. एक केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या एक समान हो. ओके. त्यामुळं या ठिकाणी आपल्याला नावं दिले आहेत. इथं P आहे इथं Q आहे आणि इथं R आहे. ओके. त्यामुळे AP बरोबर AR बरोबर X. ओके. म्हणजे या ठिकाणी हा X झाला हा सुद्धा X झाला. AB किती आहे 5 सेमी द्यायला AB 5 सेमी म्हणून PB बरोबर 5 म्हणून X गेला 5 वजा X सेमी आणि BQ पण 5 वजा X सेमी. ओके. म्हणजे हा 5 वजा X हा सुद्धा 5 वजा X. त्यानंतर AC किती आहे AC 7 सेंटीमीटर आहे. AC 7 सेंटीमीटर आहे म्हणजे AC 7 सेंटीमीटर आहे त्यातला X गेला म्हणजे CR 7 वजा X. ओके. CR आणि CQ समानच आहे एकाच वर्तुळाची त्रिज्या CR CQ 7 वजा X. ओके. 7 वजा X आणि हेही 7 वजा X म्हणजे आता आपल्याला BC काय दिलेले आहे BC दिलेले आहे 6 सेंटीमीटर दिला पहा 6 सेंटीमीटर म्हणजे BC म्हणजे पहा इथं
सी क्यू आणि बी क्यू यांची बेरीज सी क्यू अधिक बी क्यू बरोबर 6. मग सी क्यू 7 वजा एक्स आहे, तर बी क्यू 5 वजा एक्स आहे. दोघांची बेरीज 7 वजा एक्स अधिक 5 वजा एक्स बरोबर 6. वजा एक्स वजा एक्स वजा 2 एक्स अधिक 7 अधिक 5 अधिक 12 बरोबर 6. वजा 2 एक्स अधिक 12 पलीड गेले. 6 वजा 12 वजा 2 एक्स बरोबर 12 वजा 12 अधिक 6 वजा 6. दोन्ही वरच वजा वजा गेले. एक्स बरोबर 3. ओके, एक्सची किंमत 3 आली. म्हणजे एक केंद्र असल्याने वर्तुळाची त्रिज्या आपण एक्स मानली होती. म्हणून या ठिकाणी एक केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 3 सेमी. हे 3 सेमी. ओके, त्यानंतर बी केंद्र असणाऱ्या वर्तुळाची काय आहे? 5 वजा एक्स आहे. 5 वजा एक्सची किंमत 3 बरोबर 2 सेमी. आणि सी केंद्र असणाऱ्या वर्तुळाची त्रिज्या बरोबर काय आहे? सी केंद्र असणाऱ्या वर्तुळाची त्रिज्या 7 वजा एक्स आहे. म्हणजे 7 वजा एक्स म्हणजे 7 वजा 3 बरोबर 4 सेमी. ओके, 4 सेमी. अशा पद्धतीने हा व्हिडिओ जरूर लाईक करा आणि आपल्या प्रिय विद्यार्थी मित्रांना सुद्धा हा शेअर करा. त्यामुळं असे प्रश्न विचारल्यानंतर त्यांच्या गुणवत्ता वाढीमध्ये नक्कीच भर पडेल. अशा प्रकारच्या प्रश्नांचे व्हिडिओ आपल्याला नंतरही पाहायला मिळतील. धन्यवाद.